नाही रे. या ओ सर ओ मी तुमच्याकडे शिकायला आलोय ना. तुम्हीच काय करून दाखवा मला शिकवा ना प्लीज सांगा ना प्लीज शिकवा. आज तुमच्या कराटेचा पहिला दिवस आहे ना. हो म्हणूनच म्हणतो आधी वॉर्मअप करा. वाका वाका म्हणजे वारमाप म्हणजे वाकायचं वाका असं करा असं म्हणजे असं करावंच लागेल. मग आग लागली तुमच्या तोंडात. गुडघे सरळ करा ना. गुडघे सरळ करा ना. सरळ करणार आता सरळ वाटायचं काय खेकड्यासारखं वाटतं ना होते मोरे. लोकांनी ना आपली ताकद बघून आपल्याला घाबरायला पाहिजे. हे काय समोर आलं म्हणून बेदरायला नाही पाहिजे. नीट पहिलाच दिवस आहे ना कसं जमलं लगेच मला. बरं बरं ठीक आहे ठीक आहे बरं बरं. मी आता तुम्हाला आहे ना किक मारायला शिकवतो. साईड किक. साईड किक. आधी हॉर्स स्टान्स. म्हणजे असं करावं लागेल मला. करा. बर बघ नाही हो बलतकंद पटक दिसतंय ना होती असं वाटतंय. नीट नीट हा बघा साईड किक आता. बाप रे सर क्या बात आहे. सॉलिड हा सॉलिड. मी काय म्हणतो आपण दुसऱ्यावर जेव्हा किक मारतो वास्तविक त्यांना ओरडायला पाहिजे का नाही. तुम्ही का ओरडले. त्याच्याने जोश येतो. हाऊ द जोश म्हणा माझ्या मागे. हाऊ द जोश. हाऊ सर. हाऊ द जोश. हाऊ सर. हाय सर मी इथंच आहे. मी कुठे गेलो ओरडताव कशाला. काय माझ्या ओरडण्यात एनर्जी असते आणि समोरच्या बकोट्यात जेव्हा किक बसते ना तेव्हा तो कोकलतो. तो त्रास असतो. एनर्जी आणि त्या कोकलला अरे बापरे म्हणजे त्रास. अच्छा असं आहे काय. असं आहे ते एनर्जी. आता मी तुम्हाला आहे ना पंच मारायला शिकवतो बा. सर माझा पारंपरिक एक पंच आहे लगेच मी मारून घेतो. ते गप्प बसव. अगं शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली दुसरी समायना. उघडी नाही आणली दुसरी समायना. शालू फालतूपणा नका करू. फालतू म्हणतात. केवढा जगविख्यात पंच आहे माहिती आहे तुम्हाला. माझं डोकं फिरलं ना मी तुम्हाला गैरात तिंबून काढीन बरं काही. नीट नीट राहणार. निम्मन राहणार तुम्ही. निम्मन म्हणजे नीट राहा. हा नीट. आता 3 पंचेस आहेत बरं का. 3 पंच. एवढं आपल्या स्किट मध्ये पंच आहेत. एक पण वाजला नाही अजून. आहे कुठं तर लाज वाटू द्या हो. लाज वाटू द्या थोडी. का ते लेखक रगडून रगडून लिहितात. आपण सगळ्या पंचेसची माती करतो. आपली चूक आहे. शिकवा शिकवा तुम्ही शिकवा. शिकवायला घ्या पटकन. हॉर्स स्टान्स घ्या बरं. कसला घ्यावं. हॉर्स स्टान्स घ्या ना. तो बेडूक वाटतोय ना. आता मला येतो तसा घेणार का नाही मी. हे बघा अप्पर मिडल लोअर. अच्छा असं मी करायचं. अप्पर लोअर पर्यंत. लोअर परेल तुमच्या माटुंगा असा सुचवून टाकीन ना मी. लोअर परेल सॉरी ते तोंडात फटकन आला. लोअर पर्यंत म्हणजे सवय झालेली आहे ना. चला आता तुम्ही पंच मारा मला. तुम्हाला मी मारू. मारा मारा. सेल्फ डिफेन्स शिकवतो तुम्हाला. तुम्हाला लागलं मग नाही लागत. तसं नाही बाकी काय नाही. मारू मारा मारा. ऐको वा वा सर उचला लवकर. वा 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 मस्त मस्त आहे ना. होत्याचं नव्हतं करून टाकलं म्हणजे आता मी इथं उभा होतो. माझ्या पायात पाय तुम्ही अडकवला आणि खाली पाडला. म्हणजे माझं होत्याचं नव्हतं झालं का नाही. भलत फालतू लॉजिक आहे तुमचं. ठीक आहे वा ठीक आहे. काय मी कराटे मध्ये काही बी करू शकतो. कौल पण फोडू शकतो मी. तुम्ही कौल फोडू शकता. आम्ही कसं कौल लावताव का नाही. म्हणजे कसं आहे आता तुम्हाला कावड्याची नड असेल कुणी करणी केलं नसेल तर आम्ही देवीला कौल लावतो. तर बाय माझ्या देवीचा कौल नाही मग कौल फोडतो. कौल काय सांगतो. ट्रेनिंगच्या भाग येतो. बघा बघा नीट लक्ष द्या बरं का. कॉन्सन्ट्रेट. अशी एनर्जी भरून घ्यायची. श्वास भरून घ्यायचा. बात आहे सर. वा 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 योग्य ठिकाणी मी ऍडमिशन घेतलेलं. तुम्ही सर मला शिकवा. माझ्यात एनर्जी येऊ द्या. मला पॉवरफुल बनवा. नाही त्या वसाडीला लोलवली तर बघा. कोण कोण कोण. माझी बायको सर. बायको. अरे कोकलू नका कोकलू नका ना. कोकलू काय झालं काय. अजिबात ऐकत नाही. नाही जरा काय बोलायला गेला
हातात गावल तर माझ्यावर मारते हो. बापरे. लाटणं हा. पलिता टोप हा. परवा तर स्वतःला फेकून मारला. स्वतःला फेकून मारलं. स्वतःला मग अशी ठुशी मारला ना माझ्या पोटात. अरे बापरे, पण एवढं काय घाबरायचं बायकोला. घाबरायचा हा. तुम्ही येऊन माझ्या बायकोला बघा मग कळलं तुम्हाला. मला ना स्वरक्षण पाहिजे. नाही मला तुम्ही शिकवा सेल्फ डिफेन्सचा. मला डिफेन्स बनायचंय सर. अरे कराटेने बायको पासून नाही वाचू शकत तुम्ही. कराटेचा उपयोग कुठं होतो माहितीये का? 8-10 गुंडे आले ना हा त्यांच्याशी फायटिंग करायला. म्हणजे एकटा माणूस लोडवू शकतो त्यांना. एकटा माणूस. हो. वा वा मग तर मला शिकवाच सर. शिकवा ना. कसं आहे माझी उधारी लय झालेली आहे. अरे ती माणसं मला रोज मारायला येतात. मला त्यांना लोवायचं आहे. मला शिकवा सर. माझी फीस उधार नका ठेवू बरं. नाही 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 आणि बायकोला पण चेचायचंय का. चला हॉर्स डान्स घ्या. हॉर्स डान्स. परत तोच. तोच नीट नीट ते ये श्याम तेरे कितने नाम. अरे कचरा टाकायला नंतर ये रे ते नीट. ये श्याम ये तू ये तू मला बोलतो नंतर ये म्हणून. अहो, तर तू काय जागीरदार आहे का? छाती ये सरळ. श्याम तेरी बंसी बजाए अरे, तुम्ही राजा. पाय ना. अरे बापरे. राजा भाई तुम्ही बापरे. मी तुला कचरेवाला वाटलं. हा. नाही नाही म्हणजे कचरेवाला यावेळेस येतो ना म्हणून तसं वाटलं भाऊ. तसं काही नाही. तुझ्यातला ओला सुका कचरा असा वेगळा करेन ना मग कळेल तुला. कळला काय. चल वर्गणी दे वर्गणी. वर्गणी. हा ते मला दिवाळीमध्ये रावण जाळायचं वर्गणी. दसऱ्याला रावण जाडतात ना. हा मग मला गणपती बसवायचा वर्गणी दे. चल बस बाबा आपण गणपतीची वर्गणी दिलेली आहे मी. हा मग दहीहंडीची वर्गणी दे. चल हा? अरे दिवाळीची वर्गणी दे ना. वर्गणी नाही दिलीस ना तर दिवाळीत ते किल्ले बनवतात ना किल्ले. हा. ते तुझ्या क्लासच्या दारासमोर असा किल्ला बनवेन ना तुझ्या क्लासचा दारच तुला उघडता येणार. असं नका करू नाही ना. तू जर वर्गणी नाही दिलीस ना तर शंकरपाळी असते ना शंकरपाळी तसा तुला उभा आडवा असा चिरून टाकेन. कळला ना. चल वर्गणी काढ. चल. मजाक मजाक माझ्या करताय. काही खरंच तो चिडलाय. काहीतरी करा. तर कौल फोडा त्याच्या डोक्यावर. फोडा तुमच्या काय ताकदवान माणूस असतो ना त्याचं लक्षण काय असतं? संयम. हा उथड पाण्याला खडखडाट फार आहे. दोन बोटाच्या तर येतो. अण्वस्त्रधारी देश कसा शांत असतो तसं आहे माझं. मी अण्वस्त्रधारी देश आहे. ए अन्न वस्त्र निवारा काय कुजबूज चालेल रे तिकडे. शिकवतोय शिकवतोय. चल इकडे तर शिकव नंतर शिकव. वर्गणी दे. चल 5,000 रुपये दे. चल किती? जास्त झाली. हा. एक काम कर 4,999 दे आणि हे तू एक चॉकलेट ठेव. बरोबर 5,000 झाले. चल. बापरे ते 5,000. सर कशाला सर जाऊ दे ना सर. चल दे. 2,000 आहेत हो. 2,000. हो एवढेच आहेत. मग वरचे 3,000 कोण देणार. अहो. ये सांग याला वरचे 3,000 द्यायला सांग नाही तर असा फणकवेल ना तुला. हे बाटल्या. बाटल्या कोणाला म्हणतो रे. तुला बोललो बाटल्या. हा मग ठीक आहे. ए इकडे इकडे ढोल फोडून टाकी ना बोट करून ए. वाचाड्या बघत असतो ना. ए. इकडे हा? बघ त्यांनी संयम ठेवलाय म्हणून वाचलाय सा. कौलं फोडतात डोक्यानं. ते डोक्याने फार गरम आहे तो माणूस माहितीये तुला. हे डोक्यानं कवलं मग पडतं. हा. तुझ्या हाताची नस दाबली ना त्याने तो जागेवर ना हलणार नाहीस तू. हा, हो. खबरलो हाताची नस दब 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 दब. नाचलो काय काय झालं काय केलं. वाजून कानाखाली वासाड्या त्यांची बंकच करू नको. तर भडकलं ना तर हात मुरगलतील आणि असाच ओरडत बसशील माहितीये तू. ये श्याम मस्तानी माझा हात मुरगळला. जर मुरगळला मुरगळला ये माझा हात आणि तू काय भडकवतो रे? जाऊ तू दे. कोण आहे? कोण अरे तू? बाबा तू माझा ऐक ना. अरे तू आहेस कोण? अरे, सांग ना अरे, पण. अरे, हे. अरे, काम तू मध्ये मध्ये हे मारू नको. हे समजावलं. हे शांत सोड. हे शांत नाही, काय करताय? मागं झाले का हो? नाही 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 ना मोरे मोरे नका ना हो. तुला माहित नाही तू कोणाला हात लावलाय. तुला माहित नाही तू कोणाला हात लावायचा. फोन लाव. चल फोन लाव. फोन लाव. पोरं बोलव. ट्रक भरून पोरं बोलव. 100 पोरं बोलव. 100. मोरे. हा किती पोर आहेत तुझ्याकडे. 100. गप्पा बस. म्हणजे आता किती येतील माहित नाही. आपण 100 पोरायचा. फोन लाव. लाव फोन लाव. हे तू कॉलर सोड. नाही सोडत. कॉलर सोड पहिला सांगतो. नाही सोडत. मग ठीक आहे राहू दे पकडून तुला ठेवा. दाखवतो. तुला आता दाखवतो. काय हे काय लिंबू. काय आहे. लिंबू. चल मग सरबत करायला घे. चल मस्त. बघच करतो लिंबाची.
असं तुझ्या अंगावर आता उतरवीन ना, आता कोकण फेकून मारून तुझ्यावर. म्हणजे तुला वाटतं एवढंच लिंबू आहे, असं फिरवलं ना अंगावर ना, इथं चक्कर येऊन पडशील. नाही असं काय करू नको. हे सांग ना, सांग. नाही असं खाली बस, मांडी घालून बस. सर तुम्ही कुकू घेऊन या. लावतो याची वाट, आज याच्यावर करणी करतो. बस खाली म्हणतो ना, बस मांडी घालून बस. काय केला? केस काय केलं तू? आता या केसांवर तुझ्या करणी करणार आहे. म्हणजे आता बघशील तू लावली वाट. बाय माझ्या आईशी संध्याकाळचा प्रहर आहे, तू बोलणं घ्यायला राजेश बाय माझ्या. तर बाय माझ्या आईशी बघ, मागं पुढं करू नको. तू या पंचक्रोशीची देवता आहेस. काला पाणी आहे, मागं पुढं करू नको. बाय नाव काय तुझा? राजाभाई. हा राजाभाई हा आमच्या सरांना त्रास देतोय. त्याच्या खानदाराचा नाही ना. तुझं नाव काय? दत्तू. तुझं खानदार आहे? नाही काय माझ्या आईच्या तुझं खानदार नसतं तर त्याचा सत्यानाश करून टाक. माझ्या आईशी नाही असं काय अगोरे बोललं का? अरे आपला मित्र आहे तो, मी त्याला मारायला नाही, भेटायला आलो. हे सांग ना यार तू याला. नाही पाया पडते. पाया पाड बाबा, पाया पडतो तुझ्या, पाया पडतो. ठीक आहे चला तू येतो. हात चला इकडे तसा उतर इकडे बस. संपलं ना, मिटव ना. बस बाय माझ्या आईशी आज ह्यानं माफी मागितली असली तरी त्याला तू माफी देऊ नकोस. आता काय माहितीये, उतारा काढावा लागेल. हा उतारा काढावा लागेल, त्याशिवाय देव काय माघार घेणार नाही. तर बाय माझ्याशी उतारा काढण्यासाठी काय करावं लागेल? बोल बाय, सत्तेचे पांढरी असतील बोल ना लवकर. बोला की माझ्याशी बोलतो. आता काय चाललेलं आहे सगळं कारस्थान फार चुकीचं आहे. चल पैसे काढ. पैसे काढ लवकर. पैसे काढ. दिले आता. तर बाय माझ्या आईशी नाव काय? राजाभाईने तुझ्या समोर असं 2000 फुलाची पाकळी ठेवलेली आहे. बाय माझ्या आईशी ते मान्य करून घे. आणि जर ह्याच्या पाकिटात जर पैसा आणखी असतील आणि हा लबाडी करत असेल तर त्याचा खानदार. अहो पण तुम्हाला कसं कळलं हे? देवाला चारी बाजूला डोला आहे. देव चराचरात असतो. तर बाय माझ्या आईशी हा सगळं पैसे यानं ठेवलेला आहे. कुठं निघालास? अजून देव बोलतोय, अजून देव गेलेला नाही. तर बाय माझ्या ह्या सगळं पैसे त्याने ठेवलेला आहे. तर तुझा जेव्हा जीर्णोद्धार होईल तेव्हा ह्याच्या नावानं तुझ्या देवळात घंटा बांधील. मग भक्तगण येऊन राजाची घंटा वाजवतील का? बाय माझ्या आईशी मान्य करून घे. तर बाय माझ्या आईशी त्याला माफी मागायला तू जाहीर करतेस. बाय माझ्या आईशी जाहीर बस अजून झालेले नाही. बाय माझ्या आईशी बाग मागं पुढे करू नको. बस तू लिंबावर आलेली आहेस, लिंबाच्या मागे जाशील तर बघ खबरदार. बाय माझ्या आईशी बाय माझ्या आईशी जरी गोष्ट खरी असते तरी तू त्याला माफी द्यायला मागत नाही. बाय माझे खरं म्हणणं आहे. बाय माझे आता मी त्याच्या नावाचा एक दगड बाहेर देवळाच्या आवारात पुरला आणि ह्याने जर मस्ती केला तर त्या दगडावर असं मी 5 कोचे मारी. तुझं नाव काय? बाय माझ्या हा दगडू हा सडान फटिंग हा सडान फटिंग ह्याच्यावर फिरत असतो. ह्याला नाही काम धंदा. तर ह्याचा समाजाला उपद्रव आहे. तर बाय माझ्याशी त्याच्या नावाची वीट तुझ्या मी दरबारात कुठेतरी पुरली आणि त्या विटेला मी असं 5 कोचे मारीन. मग त्याला माफ करशील? नाही बाय माझ्या आयुष्यात सगळं कबूल आहे. कबूल असेल तर होय, मन मांग पुढे करू नको. बाय माझ्या माफ नाही. बाय अरे देव जागृत झालेला आहे. काय झालं? जागृत झोपव ना त्याला. भंकत बाय माझ्याची ह्यानं तुझी भंकत केलेली आहे. याला आता सोडू नको. रुमाल काढ. रुमाल नाही आणलाय. हा काय गळ्यात वासाडी काय आता बांधणी करावी लागेल. देवस्थान कारस्थान लय भारी आहे. बाय माझ्या आईची तर बाय माझ्या आईशी नाही येऊ नाही. आता हा कल्लीला आहे. तुला काय केलंय मी याच्यातनं दगड बांधून ठेवलेला आहे. आता दगड बांधलेला आहे का नाही? जर लोकांना त्रास परत दिलास तर मी काय करीन? नको कोचा नको. नको अरे वा मोरे तुम्ही बोलते भारी आहे हो. काय झालं? तुम्हाला काय करायचं? शेपली पेन्शी तुमचा लिंबूच बोलता भारी आहे. कसला लिंबू? सगळी अंधश्रद्धा आहे. कसं आहे सर, त्याचा अज्ञान हीच आपली शक्ती आहे का नाही? आणि लिंबू बिंबू काही नाही हो. लोक चंद्रावर गेले, आपण अजून लिंबातच अडकलो आहे का नाही? बघा म्हणजे मला सांगा, जर लिंबावर करणी करून माणसं मेली असती तर शास्त्रज्ञांनी अनुमान कशाला बनवलं असते? नाही का? मला सांगा. काय गरज आहे? म्हणजे बॉर्डरवर सैन्य ठेवायची गरज नव्हती.
4 इकडं मांत्रिक 4 तिकडं मांत्रिक इकडं तिकडं लिंब फेकली नसते काय झालं आहे का नाही. आणि सर मुलात गोष्ट सांगण्यासारखी आहे. तुम्ही घाबरलो हो मी घाबरलो नाही म्हणून मला सुचलं. खरंय. भीती हा माणसाचा पक्का शत्रू आहे. ताकद ना हित नाही हित असली पाहिजे. हित जर ताकद असेल ना इकडची दुनिया आपण तिकडं करू शकतो. काय समजलं. खरंय, खरंय. हो पण मी बोलत काय बसलो. काय झालं. तर बायकोन मला भाजी आणायला पाठवला नव्हता. असं का? हो हो आता मला काही जागेवर शिल्लक ठेवायची नाही. मला आता घरी जाऊन दे. चला येतो मी. हा सर. हो मोरे. काय हो ये जा अधून मधून. कशासाठी. शिकायला नाही. मग? मला कोणी त्रास दिला ना तर त्याला कोचे मारायला जावं. चला, येतो जा चला येतो. नाही नाही याला काय अर्थ आहे का जमतच नाही. हा घे बाय माझे. नाही नाही हे आयुष्यात जमणार नाही मला. तुला जे जमत ते कर रे भाऊ. चाहे कोई मुझे जंगली कहे कहने तो जी कहता रहे हम प्यार के तूफानों में गिरे हैं हम प्यार करें. चाहे कोई मुझे जंगली कहे याहू याहू. वा वा वा. नमस्कार. काय दिसतोय की नाही काश्मीर की कली मधला आनंदी शम्मी कपूर. अरे कसं आहे माहितीये का काश्मीर सारख्या रोमॅन्टिक प्लेसवर आलं ना की खरं तर माणसाच्या आयुष्याचं सार्थक होतं. पण माझं माकड झालं. साधं सुद्धा माकड नाही बायको आणि सासू यांच्या मधलं माकड झालेलं आहे. आणि याला कारणीभूत फक्त माझी खास्ट सासू आहे, दुसरं काही महिन्यापूर्वी माझे सासरे वारले. अरे वा. आता त्यांच्या घरी कोणी पुरुष माणूस नाही म्हणून मी केला विधी. आता मला काय माहित विधी केल्यावर केसही द्यावे लागतील म्हणून. जाता जाता माझे 4 सोन्यासारखे केसही घेऊन गेले हो. आणि ती सासूची केस माझ्या गळ्यात मारून गेले. बरं आता ती केस सांभाळायला मी हे केस माझ्या डोक्यावर लावून आहे का तर तिला माझं टक्कल पाहिलं की तिचा नवरा आठवतो. कशात काय आठवेल ना सांगता येत नाही. मग काय गुलाबाचं फुल दिसलं आली आठवण. अक्रोड दिसला आली आठवण. स्ट्रॉबेरी दिसली ना तरी तिला आठवण येते. काय तर म्हणे माझ्या नवऱ्याचं नाक आहे ना असं स्ट्रॉबेरी सारखं डॉटेड होतं. आठवण आहे सांगू तरी कोणाला. तिचं दुःख कमी व्हावं म्हणून इथे घेऊन आलोय खरं पण काही दुःख झालेलं नाहीये तिला. स्वतःचे लाड पुरवून घेते एवढंच. पण लाड पुरवायला किती पैसे. 4 दिवसात 90,000 खर्च केलेत. 90,000. आला माझा काश्मीरचा गुलाब आला. आई आली का. त्यापेक्षा आई गेली का हा प्रश्न आवडला असता मला. काय वाटेल ते काय बोलताय सांगा ना. आई कुठं आहे. चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी तूने कदर ना जाने रामा हाय रामा हाय रामा हाय रामा. आला गेम ऑफ थ्रोन्स मधला व्हाईट वॉकर आला. सासूबाई काय गेटअप केलाय. म्हणजे काश्मीर मध्ये आले गेटअप नको करायला मला. आई कशी आहेस तू. कडक. पार्लर मध्ये गेले होते माहितीये का. काय काय गोष्टी होत्या. काय काय नॅचरल त्याच्यानंतर डिलक्स आणि त्याच्यानंतर आयटम. काय आयटम म्हटल्यानंतर ना मला तुझ्या बाबांची आठवण झाली ग. का ग मला म्हणायचंय कधी कधी आयटम दिसतेस. खरंच तू ना खूप छान दिसतेस. थँक्यू. तुझे आणि मामाचे आयब्रोज एकदम सेम आहेत. आईचा ब्रो हिच्या. आईचा ब्रो मामा मामा. आई तू खरंच खूप आनंदात आहेस ना ग. हो ग तुम्ही दोघात मग मला कसली चिंता आहे. जावई बापू तुमच्यासाठी एक गंमत आणले. माझ्यासाठी काय बिल आहे पार्लरचं. पार्लरचं बिल 36,000. 36,000 रुपये फक्त. पण बघती काय फ्रेश वाटतंय माहितीये मला. मस्त. हो ना. 36,000 फ्रेश व्हायला
त्यापेक्षा मला सांगितलं असतं ना तर हॉटेलच्या टबात बुचकळून काढलं असतं तुम्हाला. काय वाटेल ते काय बोलताय तुम्ही? कसं बोलतोय बघ. नाही ग, माझं चुकलंय, माझं चुकलंय. नाही ग आई, नाही ग, नाही चुकलंय भक्ती माझं. त्या आपट्यांच्या रमेशशी तुझं लग्न लावून द्यायला हवं होतं. तर बावड्यात तयार पण झाला होता. म्हणजे अगं हो म्हणाला, पण मला हा आवडला ना. हा आवडला मला, सरकारी नोकर, नर्मदेतला गोटा. कपाळावर गोटा आलाय तो तुमच्या नवऱ्यामुळे. वाटेल ते बोलू नका तुम्ही, कळलं ना. माझं जर का टाळकं सटकलं ना तर तुमचं टाळकं मी काश्मीर मधल्या बर्फामध्ये बुडून टाकेन, सांगून ठेवते. गप्प बसायचं, कळलं ना, गप्प बसायचं. आई आई तू अजिबात काळजी करू नकोस. तू तू इकडे आनंदात आहेस ना ग. हो ग, तू एकदम सुखात आहेस ना. हो ग बाळा. आई हो ग, आता नाही ना तुला बाबांची आठवण येत? शांत बसली होती ना म्हातारी, आता कशाला आठवण काढून दिली? जित्या जित्या ग, माझा जित्या. का का सोडून गेलास मला जित्या? एवढी पार्लर मध्ये जाऊन आले, सगळा साज शृंगार केलाय. काय कोण आस्वाद घेणार, कोण आस्वाद घेणार या सौंदर्याचा? कोणी आहे का उपभोग केला? जित्या काय म्हणाली? सौंदर्य? कसला सौंदर्य? काड्या गळालेली केरसुणी, थायरॉइड झालेली फरीदा जलाल. बोलताय तुम्ही? मला माझ्या आईला काही बोलायला चालणार नाही सांगून ठेवते. गप्प बसा एकदम तुम्ही. आई आई मी आहे ना तुझ्यासाठी. आई तू सांग मी काय करू तुझ्यासाठी? मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. हो ना आई, मी तुला आज वचन देते. काय का? मी तुला कधीही अंतर देणार नाही. सगळं गुढी बाळ आहे माझं. मी तुला नेहमी सुखात ठेवेन. हो पिल्लू. आई पण या बदल्यात तू पण मला एक वचन द्यायचं आज. कुठलं कुठलं? तू इथून पुढे बाबांची आठवण कधी काढणार नाही साई. डोक्यावर पडली का तू? कशाला आठवण करून देते? काय तू कोकणात कुठे गेलीस एकदम? भक्ती, तुझे बाबा काल स्वप्नात आले होते ग माझ्या. काय? लग्न झाल्यापासून मरेपर्यंत कधी छळलं नाही मला, पण काल रात्री जो काय धिंगाणा घातला. जित्याची खूण मेल्याशिवाय जात नाही ना ते. मलाच गप्प. आई आई तू सांग, तुला काय हवंय? आई आमचं हे सगळं करतील. बोल. मला ना तुझ्या बाबांचा एक फोटो हवाय ग. असं उराशी बाळगून इथेच पडून राहील मी बापडी. तो नाही माझ्याकडे. माझ्याकडे आहे. हे घे आई, हे घे. बघ कसा जितू दिसतोय माझा. बघ जितू किती छान पोट आहे ग. कसा आहे ग? ए बघती. अगं काय ग? तुझ्या बाबांचा कोट आहे ना, तो फार आवडायचा ग मला. तो हृदयाशी कवटाळून बसावं असं वाटतंय ग मला. अगो भाई काय ग? जावई बापू. अगं जावई बापू बघ, त्यांचा कोट पण तुझ्या बाबांसारखाच आहे. जावई बापू. काश्मीर मध्ये थंडी गाडी पडली. माझ्या आईसाठी प्लीज. आता समाधानी आहेस ना तू? आता काय हवं अजून तुला? अगं भाई काय ग? जावई बापूंनी जसा शर्ट घातला ना, अगदी तसा शर्ट मी माझ्या जितूला घेतला होता ग मस्जिद बंदरच्या स्टेशन वरनं. जावई बापू नको मला माझ्यावर काहीतरी दया कर ग. इथं थंडी केवढी पडली. दुःखात ठेव माझी. द्या ना तुम्ही. काय बरं वाटतंय ग, काय बरं वाटतंय.
तुम्हाला माहिती आहे जावई बापू आमच्या ह्यांची नाही घ्या चड्डी पण करून घ्या आता. अहो आमच्या ह्यांची ना एक आवडती कॅसेट होती हो जितेंद्रची. हो का? खूप गाणी होती. एक गाणे सारखं बघायचे माहितीये का? कुठलं कुठले? मला नाच बघायचंय ग ते टाकी ओ टाकी तो मला बघायचा आहे. जावई बापू प्लीज माझ्यासाठी करा ना टाकी. मी जितेंद्र करणार नाही. बरं ठीक आहे मग तुम्ही जयाप्रदा करा मी जितेंद्र करते. चला ना करूया ना डान्स. अगं या 2 हाताच्या उभीत मी कसा बसा उभा आहे. नाही थंडी पळून जाईल तुमची. चला 1 2 3 स्टार्ट. हे ताकी हे ताकी हे ताकी 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 रे कब से तू आँख में जागी आपस में तक भिन्न हो गया अब क्या रह गया बाकी हे ताकी हे ताकी हे ताकी 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 रे कब से तू रह जागी अजून काय करू सांग तुझ्यासाठी. सांग तू फक्त आमचं हे सगळं करतील. मला ना मला शिकाऱ्यात बसायचंय. दाल फ्रीज बघती आपण दोघी शिकाऱ्यात जाऊन बसू ह्याला घेऊन आणि ना तिथे मला एक गाणं म्हणायचंय. कुठलं गा? ये चांद सा रोशन चेहरा जुल्फो का रंग सुनहरा. आणि ना आपण असं बसून पाणी उडवायचं आणि त्यानंतर आपण दोघींनी मिळून याला पाण्यात ढकलून द्यायचं. मला का पाण्यात ढकलणार? असं कसं? शम्मी कपूरने पाण्यात उडी मारली होती तेव्हा. अरे तो शम्मी कपूर आहे. त्याला पाण्यात पडायचे करोडो रुपये मिळतात. मला नाही मिळणार 1 रुपया. माझेच पैसे पाण्यात घालतात मला पाण्यात ढकलतात. दोघीचा पाण्यात मला नाही राहायचं तुमच्याबरोबर. नाही जमणार मला. बंड्या काय करतोस? बंड्या काय करतो? नाही जमणार मला. अरे नाही जमणार. दारू कसली पितोयस? लोकांनी बघितलं तर काय म्हणतील? मावशी दारू पिते. अरे सोड बंड्या सोड. अजून थोडा वेळ. अरे अजून 1 तास जरी या साडीत फिरलो ना मी तर इतका वर्ष मी तुमच्यासारखा पुरुष होतो हे माझ्या आठवणीत राहणार नाहीये. अरे धर जरा. काय शोधतोस? शेंगदाणे खिशात राहिले. बंड्या मी तुझ्या पाया पडतो. माझं लग्न उषा बरोबर आणि याचं लग्न निशा बरोबर जमवून दे एकदा. हा बस एवढी परवानगी लेखी परवानगी त्या टोरण्यांकडनं मिळवून दे. आम्ही लगेच स्वतःच्या हाताने तुझं वस्त्र. अरे तुम्ही कसले वस्त्रहरण करताय? माझं मीच वस्त्रहरण करणार आहे. अरे अजून ह्या वेशात वावरणं म्हणजे माझ्या सर्वस्वाचा सत्यानाश करून घेण्यासारखं आहे. आता मला आवडायला लागलंय. आवरायला हवं सगळं रे. कंटाळा आलाय. बस बस. तुम्हाला माहित नाही त्या विजयाबाई आल्यात ना त्यांच्यावरची ती मुलगी आली छान सुंदर. ती कोण आहे माहिती आहे? कोण? अरे मी तुम्हाला सांगितलं होतं ना. अरे नागपूरहून येताना ट्रेन मधून विदाउट तिकीट आलो तेव्हा ती मला जी भेटली ना मग आमचं प्रेम जुळलं सगळं. मग तीच ती ही संध्या आहे रे. ती संध्या? ती संध्या आहे. ती नागपूरला तुला भेटली? ती तुझी प्रेयसी? ती. अरे तिने तुला ह्या वेशात ओळखलं? अरे ती माझी संध्या रे. हुशार आहे. तुमच्या उषा निशासारखी गाढव नाहीये कळलं का? बंड्या डोकं नको फिरवू ना यार. मी डोकं फिरवतोय. चला सोडू सोडू. नाही. अरे आमच्या लग्नाचे 12 वाजतील रे. रे. अरे तुमच्या लग्नाचे 12 वाजू नये म्हणून काय माझ्या लग्नाचे मी 3-13 करू काय? राणी साहेब आला रे आला. टोणग्या आला. ह्याला आवरा रे. जाम डोक्यात जातोय. आला की अंग चटलंच येतो रे. म्हातार चालू करतो. इकडे इकडे तू तू पटकन डोकं चेप. तू पोट चेप. आला की सांग आय एम नॉट विलिंग गोलिंग फो. नाही कमिंग सून अर्ली इन द मॉर्निंग. नाही रे व्हेन इनकमिंग फ्री. आमच्या समोर कशाला इंग्रजी बोलतो? आय एम नॉट फिलिंग वेल. हेच मराठीत त्याला सांग. इंग्लिश कशाला? राणी राणी साहेब राणी राणी साहेब.
अचानक काय झालं राणी साहेबांना? एकाएकी त्यांचं डोकंच दुखायला लागलं. पोटात काळ उठली. अरे त्यांच्या उठली आहे ना, मग तू का कणतोयस? अच्छा अच्छा, आता मला कळलंय. राणी साहेब, जेव्हा तुम्ही जेवता जेवता जेवणाच्या टेबलवरून उठलात तेव्हाच मी ओळखलंय. त्याने ओळखलं, आता सोडू साडी. म्हणणार ना, असं कसं ओळखतो? काय जरा मागची पट्टी दिसते का बघरे? पुढे पट्टी नसते. अच्छा निर्या, मग तुम्हीच ओळख काय ते? मी ओळखलंय की तुमच्या ओटीपोटात दुखत असणार. उषा निशा, लवकर बाहेर या. काय झालं काका? काय झालं काका? काय झालं काका? अरे काही नाही, राणी साहेबांच्या अचानक पोटात आणि डोक्यात दुखायला लागले. अय्या, आई आई ग. काय सॉलिड कोरस आहे, मजा आहे बाबा तुमची. हे काय होतंय, काय होतंय? आत्ताच सांगितलं ना डोकं दुखतंय म्हणून. मिनिटाला आजार बदलतात का? पोटात उठले. कळले कळले. जरा बाजूला होता का? काय म्हणता वहिनी? वहिनी, तुम्ही आता वहिनी म्हणालात? मी हो उषा म्हटलं मी. मग मी वहिनी कसं ऐकलं? तुमचा प्रॉब्लेम आहे. पडदे बदला. कानाचे. राणी साहेब, मी की नाही तुमचं डोकं चेपते. ये ग बाई, खूप दुखतंय. ये बाई ये. आणि मी ना मस्तपैकी तुमचं पोट चढून देते. अरे माझे सगळे अवयव बदलले की काय? करेक्ट आहे, हिचं बरोबर आहे. जरा वरती. इथे का? अगं बेंबीच्या वर जरा. इथे. कळलं मी गाडव का म्हंटल ते. हे असं आहे. बरं वाटतं ग, मस्त वाटतं. मावशीला बरं वाटतं. सोडा. अरे काय सोडा? बरं वाटतंय. दाबा बरं वाटतंय. आई ग मावशी छान वाटतंय. बरं वाटतंय मावशी. बाई तू पण दाब ग, बरं वाटतंय. संध्या, ए सोडा ग, सोडा सोडा. आता खूप बरं वाटायला लागलं मला. आता मी छान नाचू शकते, गाऊ शकते. आंबा पिकितो, रसगळ येतो, कोकणचा. आई ग आंबा फुटला. काय झालं? काय झालं? काय झालं? मामी महाराजांना काय झालं? त्यांच्या अचानक पोटात आणि डोक्यात दुखायला लागले. अगं बाई, हो का? द्या, मी पोट तपासते. हे ग विजय, कसलं काय? माझं पोट वेडेस का? माझ्या पोटाचं दुखणं खूप वेगळं आहे. मोठमोठ्या डॉक्टरांना नाही कळलं तर तुला काय कळणार आहे? बर. आमच्या गावात शिवी घातली. नाही, आमच्या गावात एक नामांकित लेडी डॉक्टर आहे. असू दे. त्यांना बोलूया का आपण? नाही, मी त्यांच्याकडे जातो म्हणून विचारलं. अगं बाई, तुम्ही लेडी डॉक्टरकडे जाता? हा टोणगा आहे का टोणगी आहे? आणि बरं का, लेडी डॉक्टरांना पुरुषांचे रोग जेवढे जास्त समजतात ना, तेवढे बायकांचे रोग अजिबात समजत नाही. परवाच मी लंडनला. जास्त होतंय. मुंबई. परवाच मी मुंबईला गेले होते. तिथे का मोठ्या लेडी डॉक्टरला माझं पोट दाखवलं. माझं पोट बघून काय म्हणाले माहितीये? की म्हणे तुम्हाला बाळंत रोग आहे. अगं मला तुम्ही का लाजताय? पण लग्नानंतर तुम्हाला दिवस गेले असं तुम्हीच म्हणाला होतात. हो. दुपारी. त्याचं काय झालं? अगं त्याचं काय होणार? आता गेलेले दिवस काय परत येत आहेत? गेले तर गेले. दुपारीच. पण असलं कसलं मामी महाराज? कसलं दुखणं बोलते विजय? विजय गेल्या महिन्यात मी लंडनला मुंबईला गप ना, मला लंडनला जायचं. तुला काय प्रॉब्लेम आहे? तर मागच्याच महिन्यात मी लंडनला गेले होते. त्याहूनही मोठ्या डॉक्टरींकडे गेले होते. अगं बाई, तिने मला पाहिलं आल्यालाच म्हणाली, वेलकम मिस्टर मावशी. मिस मावशी. आल्याला म्हणत, व्हॉट हॅपन? आय टेलिंग हर की लुक आफ्टर देन आफ्टर. मग ती मला म्हणाली, युअर स्टमक इज फुल. मराठीत बोल. तुम्हाला फुल्ल मुलं होऊ शकतात. वा 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 वा.
म्हणजे कांदा संस्थानाला युवराज होण्याची संभावना आहे तर चला. चला लगेच. काय राज्याभिषेक आहे? अहो पण तोंडगे, हे सगळं मामी महाराजांनी पुन्हा लग्न केलं तर? अर्थातच, त्याशिवाय युवराज कसे जन्माला येणार? पण आता पुन्हा लग्न करण्याचं वय आहे का त्यांचं? तोंडगे ए विजय, तू काय समजतेस काय मला? हा, मी काय म्हातारी वाटली की काय? उगाच माझ्या फिगरवर जाऊ नको. अजूनही मला संधी मिळाली तर अजूनही मला मुलं होऊ शकतात. आणि राणी साहेब, त्यासाठी लागेल ती सगळी मदत करायला मी तयार आहे. हो ना, शेवटी हे गेल्यावर ह्यांच्या तोंडात तुळशीचं पत्र द्यायला कोणीतरी हवंच ना. सिंगम घाबरला. मामी महाराज, आबासाहेब महाराजांची पुत्र होण्याची किती इच्छा होती माहितीये? खूप भयंकर. कोणी आबासाहेब महाराज? मामी महाराज, तुम्ही थट्टा करताय? हा नाही. आबासाहेब महाराजांचं इतक्यात नाव सुद्धा विसरला? कोण आबासाहेब महाराज? अगं, आबासाहेब महाराज म्हणजे मामी महाराजांचे यजमान. हो राणी साहेब, तुम्ही तुमच्या यजमानांचं नाव विसरलात. उद्या माझं पण विसराल. जाम डोक्यात जातो. नॉन सेन्स ब्लडी फोल. नाव काढू नका त्यांचं. त्यांचं नाव काढलं की तळपायची आग मस्तकात जाते. जागा चुकते. आता सगळे असंच होणार आहे. आणि विजय, 6 महिनेच फक्त त्यांच्यावर संसार केला मी, पण त्या 6 महिन्यात त्यांनी मला इतकं छळलं की त्यांचं नाव जरी काढलं तरी डोकं फिरतं. पुन्हा जागा चुकली. आता खरंच डोकं फिरायला लागलंय. खरंच इतका छळ केला का आबासाहेब महाराजांनी? तुला काय, खरं तर तू त्यांच्याशी लग्न करायला हवं होतं. काय बोलतीयस तू? मग मी लहानपणी आबासाहेब महाराजांच्या मांडीवर खेळायचे. हो अगं, तू तुझ्या लहानपणी त्यांच्या मांडीवर खेळलेस. मी माझ्या तरुणपणी त्यांच्या मांडीवर खेळले. पण राणी साहेब, ते तुम्हाला छळायचे, त्रास द्यायचे म्हणजे नक्की करायचे काय? हा सांगा. तेच की करायचे. काय काय हा काय करायचे? सांगा. काय करायचे? सांग ना जरा. तू पण बोल की मध्ये मध्ये. हा बोल. सांग. तू सांग. बघ, तुला आता चान्स दिल्याचा सांग पटकन. मी तरी काय सांगू, तूच सांग. राणी साहेब, अहो काहीतरी सांगा. असं कसं काहीतरी सांगा? काहीतरी पटण्यासारखं सांगायला हवं ना. छळायचे काय, पटाला जाऊ, काय करायचे? दारू पिऊन यायचे आणि मला चापकाच्या फटक्याने फटकारायचे. शिव 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 शिवायची एक संधी सोडू नका. यांना माझा खाणं म्हणजे काय पेटीचा भाता वाटतो की काय? सारखं पॉंग पॉंग करताय. कसं नाही हो, मला सहन होत नाहीये. मग मला सांगता येत नाहीये. मला ऐकवत नाहीये हो. माझा लांब वा, दूर वा. शिवाय एवढा सहन कसं करायचं? मला काही कळतच नाही. कोरस चुकत चाललंय. खूप काम आहे तुम्हाला. रोज प्रॅक्टिस घ्या, नाहीतर आयुष्यभर असं होणार. लग पण दमत होतो. आता काय कसं सांगायचं? सहन करायचं. आता दारू प्यायला माणसाला काही चॉईस असतो का? पण मामी महाराज, आबासाहेब महाराजांना तर दारूच्या थेंबाचंही व्यसन नव्हतं. दारूच्या थेंबाला स्पर्शही करीत नसत. अरे खरंच आहे? सांगत असेल खरं. एवढा मोठा मग दारू पिता कसा? दारूच्या थेंबाला स्पर्श करतच नव्हते ते. मग अख्खी बाटली घ्यायच्या आणि घशात उतरवायचे. अजूनही, आता त्यांना जाऊन इतकी वर्ष झाली आहेत, पण अजूनही त्यांनी घेतलेला दारूचा वास अजूनही माझ्या तोंडाला येतोय. बघू. जवळ यायची एकही संधी सोडू नका. राहू दे. या एकदा, एवढं लांब ना आलं ती. घ्या इकडे घ्या. नवल आहे. नवल नाही, ब्रँडी आहे. नाही, नवल आहे की त्यांनी इतक्या वर्षापूर्वी घेतलेला दारूचा वास अजूनही तुमच्या तोंडाला येतो, हे नवल आहे. आमच्या राजवाड्यात दारूची फॅक्टरी होती. काय सांगताय? आताची हातभट्टी. बरं राणी साहेब, अजून काय काय शौक होते महाराजांना? मेला अजून तर प्रश्नच विचारत चाललाय. सांग ना आता काय शौक होते ते. तू सांग आता. मी सांग. मेला हसण्यातच वेळ घालवतो. तू सांग पटकन. तुला हौस आहे, तूच सांग. आम्हाला पण काहीतरी कळू दे. आम्हाला तर कळू दे.
अरे आपला पण कोरस मस्त चाललंय. अरे आपण कोरसच्या काय भेंड्या खेळतोय. राणी साहेब सांगताय ना. अरे मला वाटलं विसरलं असेल. मग आता गाण्या व्यतिरिक्त म्हणजे दारू. हा गाणं. दारू प्यायली की त्यांना नाचायला गायला आवडायचं. म्हणजे मला सांगायचे दारू प्यायली की मला चला नाचा गा. खूप फेकतोय. मजा येते मजा येते असं म्हणायचं ते मला. आणि मी जर नाही म्हटलं की मग बसलेच माझ्या पाठीवर चापकाचे फटके. आता इथे पुरुष मंडळी आहेत म्हणून, नाही तर तुम्हाला माझी पाठीचं धिरडं दाखवलं असतं. बघू धिरड. बघा धिरडं बघतोय. धिरडं आपल्या बापाचं काय जाते. राणी साहेब आम्हाला कल्पना नव्हती तुम्हाला गाता येतं. मलाही कल्पना नव्हती. तुम्हाला नाचता येतं. गाता येतं, नाचता येतं, गाता नाचता येतं. वा भैया मोरू बँड पथक मजा आहे. अगं नाचता गाता येतं म्हणून काय विचारता. मी स्वतः ऐकलंय त्यांचं गाणं आणि नाचणं पाहिलंय सुद्धा. अय्या ए अगं विजय काय फेकतेस काय बोलतेय. पाहिलंय मी. ओ राणी साहेब आता मग एक गाणं झालंच पाहिजे. हो चला चला काय चला. हे बघा काही गाणं मी नाही 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 काय गाणं नाही त्याच्याबरोबर नाचही झाला पाहिजे. गाणं नाचणं झालंच पाहिजे. गाणं नाचणं झालंच पाहिजे. ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं। ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं। माझी वनिता कुठं गेली? अरे रस्त्यात कशाला बोंबलतोयस? अरे सोसायटीतला कोणाला कळलं तर माझं ठरलेलं लग्न मोडेल. अरे अरे मोडू दे. अरे आपल्याला पण तेच वाटतंय. अरे तुझ्यासाठी आपण एवढी फिल्डिंग लावली आणि तू कॅच दुसऱ्याच्या हातात दिली म्हणजे काय? गौऱ्या अरे मला तुझा राग कळतोय रे. अरे पण स्थळ खूपच चांगलंय. मुलगा डॉक्टर आहे. डॉक्टर म्हणजे तू एका फालतू डॉक्टर साठी एवढ्या मोठ्या रिक्षावाल्याला सोडला? रिक्षावाला ये वनिता, दिस इज नॉट फेअर. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडिया इज माय पीपल. ये नाही रे वनिता, असं करू नको रे. अरे मी तुझ्यासाठी काय काय नाही केला यार. तुला कॉलेजात नेऊन सोडला,
तिकडनं परत घेऊन आलो, परत टायपिंग क्लासला नेऊन सोडला. त्यात तुझा बाप बेवरा त्याला मावा, पान, सुपारी, कलकत्ता 420, 320 काय नाही ते मी त्याला आणून दिला. तुझ्यापेक्षा दुप्पट, तुझ्या बापापेक्षा चौपट. कोण? तुझी आई. मला फोन करायची, मला म्हणायची गौऱ्या 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 घरात झुरळ, गौऱ्या घरात झुरळ. मी म्हणायचो हो हो आलो. गौऱ्या घरात झुरळ, गौऱ्या घरात पाली, गौऱ्या घरात पाली. आणि मी यारा सासूचा फोन आहे म्हणून पाली हिलचा भारत सोडून तुमच्या घरी यायचं. हे ऐकायला माझं लग्न ठरलं, मुलगा डॉक्टर आहे, हे ऐकायला मी इकडे येऊ. गौऱ्या गौऱ्या तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? या बनू आहे ना रे गौऱ्या, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? ना रे बनू. कबड्डी कबड्डी कबड्डी. सॉरी, मला वाटलं मांडी पण कबड्डी कबड्डी. नाही आता नाही, आता नाही. नाही वन्नी, हे वन्नी आहे वन्नी. तुला वाटतं ना मी सुखात राहावं? अरे वन्नी वाटतं ना? वाटतंय ना. मला डॉक्टरशी लग्न करायचं. अरे तू सुखात राहावी पण माझ्या सोबत रे, त्या फालतू डॉक्टर सोबत नाही रे. या वन्नी ऐकणार रे, असं करू नको रे. करणार का माझ्यासोबत लग्न? गौऱ्या मी तुझ्याशिवाय कोणासोबत नाही राहू शकत रे गौऱ्या. हळू बरगडा मोडते मी वन्नी. पण आई म्हणते डॉक्टर सोबतच लग्न कर. परत तिच्या आला डॉक्टर डॉक्टर. अरे तुला एवढा डॉक्टर डॉक्टर खेळायचा तर माझ्यासोबत खेळ ना. अरे माझ्यासोबत लग्न करणार यार. अरे त्या डॉक्टर लोकांचं काय खरं नसतं रे. मग तो डॉक्टर आहे ना, त्याच्या गाडीवर मागं किती पण केलं तरी असा लालवाला प्लसच लावणार आहे. पण आपल्यासारखा MA03BF4921 वरती असा लाव काढून त्याच्यामध्ये गावराव लव वनिता असं लिहू शकणार आहे का? नाही. अरे मेरी चलती है तो तेरी काय को जलती है असं लिहिणार आहे का? नाही. फिर अरे चलती है गाड़ी उड़ता है धूल मेरे वनिता के हाथ में बगीचा. गौरव फूल ना. पिल्लू तुझ्या हातात फुल दिसणार आहे का? म्हणून बगीचा. माझ्यासोबत लग्न करणार यार. तुला माहित आहे का, आपण जर लग्न केले ना तर लग्नानंतर आपल्याला 6, 12, 18 पोरं होतील. एवढी अरे यार रिक्षावाला गिअर डायरेक्ट टाकणार ना आपण. आणि मग रिक्षाच्या माग सोन्या, मोन्या, प्रसाद, ये समीर दादा अशी सगळ्यांची नावं लिहिणार आपण तिकडे. काय वन्य करणार आहे लग्न वन्य करणार. मला तुझ्यासोबतच लग्न करायचं रे. अरे मी तुला तेच सांगतोय, मी तुझा 1 नंबरचा लवर आहे रे. तुला माहिती आहे ना, आपल्या रिक्षात मी असं पुढं तू मागे बसायची आणि मी असा पुढं पोपट लटकवून सुप्रसिद्ध आनंद शिंदे साहेब यांचं गाणं आपण लावून अख्ख्या फिल्टर पाण्यात फिरायचो. अरे आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. अरे मी नाही नसलो, तू पाया पडलं मी हल्लो. या वाणी आपलं लव आहे. अरे प्रेमा खातर बोललो ना. मला नाही करायचं तुझ्यासोबत लग्न. अरे वन्य असं करू नको रे. तुला माहितीये का वन्य डॉक्टर सोबत करायचं. परत डॉक्टर नको ना रे वन्य. अरे माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. नाही मला त्याच्यासोबतच लग्न करायचं. अरे पण त्याच्यामध्ये काय असं जे माझ्यामध्ये नाही आहे? अरे तो रोज कविता करतो. काय करतो? कविता करतो. ह्याच्यात काय मोठेपणा? का? अरे मी पण रोज आंघोळ करतो. मी सांगतो का सगळ्यांना, आज मी आंघोळ केली, आज मी डोक्यावर आंघोळ केली, आज मी पायावर आंघोळ केली. अरे गौरा तो कविता करतो. कविता करतो? आईला मग जाम कठीण आहे का? तुला वाचता येतील का? हे मला वाचता येतं. माझ्या डॉक्टरची हँड रायटिंग समजून घ्यायला ना 1 वर्षाचा केमिस्टचा कोर्स करावा लागतो. आल्याला 10वी काढता काढता फेफरा भरलं होतं. आठव. अरे तुला या गौऱ्याने स्वतः कॉप्या पुरवल्या होत्या 10वी आणि 12वीला. तेव्हा जाऊन तू पास झालीस. ही 12वीला असताना हिने हातावर किटूक काढला होता. पास होता होता त्याचा फुलपाखरू झाला. आपलं प्रेम आहे तुझ्यावर. तू तर असं बोलतोय जसं काय मला राणी बनवूनच ठेवणार. एकदा तू आपल्याशी लग्न तर करून बघ. नाही तुला फिल्टर पाण्याची राणी बनून सोडला तर नाव लावणार नाही. गौरव मोरे फ्रॉम MA03BF29 म्हणते. वने तुला माहितीये का,
रिक्षावाला हो म्हणावा म्हणून लोक कितीतरी मिनत्या करतात माहिती. ओ दादा बोरोली, सॉरी उधर बहुत ट्रैफिक है. ओ दादा समतानगर, अरे मेट्रो का काम चालू है. ओ दादा मागाठाणे, बैठ 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 बैठ. सर मागाठाणे में किधर जाएगा? प्रसाद खांडेकर के. उतर. पहिला बोलने का मालूम है क्या? भवनी का टाइम है. सॉरी सॉरी. माहिती का असं आहे रे. आणि अख्खा रिक्षावाला तुला हो बोलायला तयार आहे. रिक्षा सकट हे चालना वने करणं ग लग्न. गौरव मला तुझ्या सोबतच लग्न करायचंय रे. अरे पण त्याचा 5 खोल्यांचा बंगला आहे. म्हणजे त्या 5 खोल्यांमध्ये तू काम करणार? हो. माझी वनी त्या 5 खोल्यांमध्ये काम करणार? हो आता करावं लागणार. नाही वनी, घर कसा पाहिजे माहिती का? आपल्या घरासारखं. बादलीतनं कपडा बुडवला, असा फिरवला, लादी पुसल्यासारखी वाटली पाहिजे. वनी, जेव्हा तू सून बनून माझ्या घरी येशील ना, बादलीमध्ये असा कपडा बुडवशील, तो कपडा ठेवला, त्याच्यावर बसून 2-3 वेळा असं जर केलंस ना, अख्खं घर पुसून निघेल वनी. अरे वनी याला म्हणतात घर. 5 खोल्यांचं घर काय कामाचं नसतं का वनी? घरामध्ये माणसं पाहिजे, घर भरल्यासारखं पाहिजे. रात्री ह्या कुशीत झोपलं ना, इकडे वळलं की दुसरा माणूस लागला पाहिजे. अरे यार चादर सोड ना यार. येते माझी चादर सोड ना यार तू. सरक ना तिकडं. अरे आई त्या मोरीत पाणी टाक ना यार, वासा लागलाय. अरे कोणाचा पाय आहे यार, तिकडे जा ना यार. ओ बाबा तिकडे घोरा ना. आयला बाबा तोंड इकडे नाही. अरे पाठ. अरे यार सरक ना. त्याला म्हणतात घर. घर असं भरल्यासारखं पाहिजे रे. म्हणजे असं रात्री उठलं की असं असं गेलं पाहिजे माणूस. याला म्हणतात घर. वनी कर ना. 5 खोल्याच्या बंगल्यात माझी वनी काम करणार. एवढी फुलासारखी नाजूक वनी 5 खोल्यांमध्ये काम करणार. मी खरंच नाजूक आहे फुलासारखी. वनी तू खरंच फुलासारखी नाजूक आहे. मी फुल आहे गौऱ्या. हो. जे हॉस्पिटल समोर जो बांधला ना तो तूच आहे फुल. नाही रे चालना करणार का लग्न माझ्यासोबत वनी. ऐक ना, रिक्षावाल्यापेक्षा डॉक्टरला खूप मान असतो रे. डॉक्टरला काहीच मान नसतो रे, रिक्षावाल्याला लय मान आहे रे. कसा म्हणजे आता तू पिक्चर मध्ये बघितस ना, डॉक्टर काय म्हणतो, बरं झालं तुम्ही अर्धा तास लवकर आलात, उशिरा आला असता तर पेशंट कायमचा गेला असता. आता मला सांग त्याला डॉक्टर पर्यंत कोण घेऊन जातं? रिक्षावाला. मग मोठा कोण, डॉक्टर की रिक्षावाला? रिक्षावाला. वन्य विचार कर. मला सांग डॉक्टर दिवसाला एका पेशंट कडनं किती रुपये घेतो? 50 रुपये. बस आपली डिमांड बघ. पाऊस आला, पाणी भरलं, एका पॅसेंजर कडनं 100 रुपये. बस बंद पडली, एका पॅसेंजर कडनं 200 रुपये. डिस्टन्स तेवढाच, डिमांड वाढली का नाही? आणि आपल्या मनावर आहे, आपण रात्रपाळी पण करू शकतो. गौरा रिक्षावाल्यांची किती कमाई आहे रे. तुला मी हेच समजवतो ना वनू डार्लिंग. माझं फिक्स झालं. मला रिक्षावाल्या सोबतच लग्न करायचं. वनू मी आत्ताच्या आता त्याला सांगते की तू दवाखाना बंद कर आणि एक रिक्षा घे. अरे पागल बिगल आहे का? अरे रिक्षावाला म्हणजे माझ्याशी लग्न कर, तो डॉक्टरच आहे ना. पण अरे पण आई बाबांना तो आवडलाय ना. अरे मग आई बाबांना. अरे वनू यार पण मी तुझा लवर आहे ना यार वनू. नाही आजपासून मला वनी नाही बोलायचं, वहिनी बोलायचं. गौऱ्या बाय. गौऱ्या मला फोन पण नाही करायचं. तुला शपथ आहे तिथे साप. गौऱ्या गौऱ्या बाय. वन्नीची डायरेक्ट वहिनी. आता काय करना यार. क्या आमिर भाई, एक प्यार था वो भी लुट गया. किधर जाने का है? मागाठाणे बैठो. हाँ खांडेकर किधर बैठो. चलो का मी कोण ह? माझे कपडे बघून तुम्हाला वाटलेलं असेल मी कैदी ह, पण तसं नाही ह. मी एक सज्जन मनुष्य ह. तुम्हाला सांगते, परवा मी बँकेत गेलो होतो तर तिकडे दरोडेखोर राहिलं. मला वाटलं ते दरोडेखोर बँक लुटतील ना जातील, पण नाही, त्यांच्या मागे पोलीस पण आलं. पोलिसांनी आल्या सांगितलं सगळे दरोडेखोरांनी आपापल्या पिस्तुला खाली ठेवा. तर सगळे दरोडेखोर खाली वाकलं. तितक्यान माझा पेन परला. तो परलेला पेन उचलायला मी वाकलो तर त्यांना वाटला मी मोरक्या हो. त्यांनी मला पकडला, जेलमध्ये टाकला ना. आय सांगतो नको नको तिथं तू रावलाय. मी त्यांना सांगत होतो मी दरोडेखोर नाही ह, मी दरोडेखोर नाही ह, पण कोण ऐकतच नाही ह.
पण शेवटी मी आता बायकोला सांगितलं एक चांगला वकील बघ. तू वकील काय, तू माझी शेवटची होप ह. मॅडम तुम्ही कोण? वकील, छोटी वकील. तुमच्या बायकोनी तुमची केस माझ्या हातात दिली आहे. तिच्या असलायचे तिला चांगला होता एकदम भारी केस, कॅसावर तरी वकील पाठवायचा. एक्सक्यूज मी, तुम्ही माझा अपमान करू नका. तुम्हाला माहितीये माझे बाबा कोण होते? का तुम्हाला नाही माहिती तुमचे बाबा कोण होते? हे तसं नाही, कोण होते माझे बाबा? अच्छे कोण होते? माझे बाबा छोटा वकील म्हणून फेमस होते. छोटा वकील? पण ते आता नाहीये. RIP. पण हा, जाताना त्यांनी माझ्याकडनं वचन घेतले, बाळा तू मोठी झालीस ना की छोटी हो, छोटी वकील हो. छोटी मी होतेच, फक्त वकील व्हायचं बाकी होतं. ते मी नुकतेच झाले. थँक्यू. नुकतेच म्हणजे काय? कॉंग्रॅच्युलेशन. हा माझा पहिलाच केस आहे. बायकोला सांगितलं आवडी महत्वाची केस आहे, जरा अनुभवी मागातला वकील पाठव. ऍक्च्युली मी पण ना तुमच्या बायकोला हेच सांगितलं, मग पण ती बोली तुमची लायकीच नाहीये. ती बोले आपलं तरी काय जातंय, आपला पण बोलीचाच टाइम आहे. जिंकलो केस तर जिंकलो. हो मॅडम, जिंकलो तर जिंकलो म्हणजे असं नका बोलू. मला इथून बाहेर काढा. मी कोण आहे? हे समोर बसलेत ना, ते तुला बाहेर काढतील. हो मॅडम, असं नको ना बोलू. असं ऐकलं की छातीत धस्स होतं माझ्या. अरे वेड्या, पण तू इकडे राहशील हे ऐकून त्यांच्या छातीत किती धस्स होतंय. हो मॅडम, मला इथून बाहेर काढा ना. इथं डेंजर कैदी ह. आशू टकल्या, पशा ढापण्या, ओके, गौऱ्या टायगर. टायगर? तसा तो बोंबील ह, पण स्वतःला टायगर समजतो. मला लय त्रास देतात. मला इथून बाहेर काढा ना मॅडम. सर तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुम्हाला मुक्त करेन या केस मधून. चालते. चला आपण सुरुवात करूया. मिलाट, माझा वशील. हो मॅडम, वशील नसतं तर अशील असतं. काय बोलले मी? अरे वसारे वशील बोललीस तू. सॉरी, ते वकील आणि अशील मिक्स झालं. नका नाही करू मिक्स, सगळं लफडा होतं. नाही सर, आता मी परफेक्ट करीन. सर आता मी परफेक्ट करीन. त्याच अपेक्षित सगळं बसलेत. ट्राय. सुचलं. Yes. कॉंग्रॅच्युलेशन. सांगा तर आधी. सर सुचलं. काय करणार, तुम्ही जेलमध्ये आलात ना की मी सरांना सांगेन, म्हणजे आमच्या जजना सांगेन की तुम्ही ज्या वेळेला बँकेत दरोडा पडलात त्यावेळेला बँकेत नव्हताच. व्हेरी गुड मॅडम, व्हेरी गुड. आता तुम्ही वकील शोभताय. पण मी काय बोलतो, आपल्याला जज विचारतील की हे बँकेत नव्हतं तर मग कुठं गेलं होतं? मी कोर्टात जाऊन सांगेन, मिलॉर्ड माझा अशील हा गुन्हेगार कसा असू शकतो, कारण की ज्या वेळेला बँकेत दरोडा पडला त्यावेळेला हे जमनलाल जवारीचा खून करत होते. That's all, मॅडम. सुटलं. थँक्यू मॅडम, तुम्ही मला स्मरिवला. पण मला खुनाच्या आरोपाखाली आत टाकतील ना. अहो पण तुम्ही ह्या आरोपातून मुक्त व्हाल ना. आणि कसं आहे ना, त्यासाठी हे जज नसणारच आहेत. काय बोलता? खुनासाठी वेगळे जज आहेत. लय भारी. तोपर्यंत तुम्ही घरी असाल, मग आपल्याला पण एवढा वेळ मिळेल, आपला अभ्यास होईल. मग पोलीस येतील, तुम्हाला पकडतील, परत ते जेलमध्ये टाकतील. ते किरकोळ ना असं टायर मध्ये घेऊन लेह धुतात, तसं धुतील. मग 4 दिवस झाले की मी येईल, मी तुमची केस घेईन आणि जज साहेबांना सांगेन, मिलॉट माझा अशील हा गुन्हेगार नाहीच आहे, कारण की ज्या वेळेला जमनलाल जवेरीचा खून झाला त्यावेळेला तो बॉम्ब ब्लास्ट करत होता. बॉम्ब ब्लास्ट? अहो बॉम्ब ब्लास्ट. तुम्ही सुटलात ना. सुटलं. पण मला बॉम्ब ब्लास्टच्या आरोपाखाली अटक करतील. अहो पण ह्या आरोपातून मुक्त व्हाल ना. आणि कसं आहे, परत तुम्ही घरी जाल, परत पोलीस पकडतील, परत ते पोलीस स्टेशन मध्ये टाकतील, कुदवतील. आता 10 दिवस कुदवतील आणि 10 दिवस झाले की परत मीच येईल. परत तुम्हीच? तुमच्या बायकोला कोण परवडतं? झालं. मग परत मीच येईल आणि मी मिलॉट साहेबांना सांगेन, मिलॉट
माझा अशील हा गुन्हेगार नाहीये. कारण की ज्या वेळेला बॉम्ब ब्लास्ट झाला त्यावेळेला तो आतंकवादी बरोबर ट्रेनिंग घेत होता. तीन गुन्हे करून सुटलाय. बोल मॅडम, लय भारी लय भारी. हो मॅडम, पण मला आतंकवादी समजून फासावं चरवला तर काय प्रॉब्लेम आहे सर तुमचा? मी एवढे ऑफबीट युक्तिवाद सुचवते. मला सांगा आतापर्यंत कोणत्या तरी वकिलांनी एवढे ऑफबीट सांगितलंय का? म्हणजे ह्याला पटतच नाही माझी एवढी मेहनत. मॅडम, तुमचा बीट चुकलेला. आवरा ऑफबीट मला नको. तुम्ही साधा सुद्धा युक्तिवाद करा ना. माना इथनं जामीन मिळवून द्या मॅडम. ओके, आपण साधा सुद्धा करूया. एकदम साधा करा मॅडम. हा एवढा मिलॉट चश्मदीद गवाह की वजह पर गश्मदीर जवारा पर काश्मीर खुद. अरे मयुरी, ते गौरव मोरेच आहे. नको करू असं. आणि हिंदीत का बोलते? इथे आपले मराठीचे बोंब आहे. काय गौरव? नाही तसं नाही हो. माझ्या मनात ना सगळं नीट चालू आहे. फक्त बाहेर येताना प्रॉब्लेम होतोय. तोच प्रॉब्लेम होतो ना 2 स्किट पासून. साला मनात स्किट बरोबर चालते, बाहेर येताना फिसकटते. हे बघ मयुरी, मी घरी पप्पाला सांगून आलोय, जर स्किट नाही वाजलं तर घरी बोटीवर मच्छी पकडायला. तुझं बरं आहे रे, तू बोटीवर मच्छी पकडशील, मी आपली घरी काय. नाही आपण जिंकणार सर. हा ना सर जिंकणार. कॉन्फिडन्स आहे ना? हो सर. विषय संपला. बोल. जिंकणार. सुचला. कॉंग्रॅच्युलेशन. कौरा कॉन्फिडन्स आधीच कॉंग्रॅच्युलेशन करतो. बोलू मी पुढे? बोला. तुम्हाला समीर चौगुल्यांसारखं तोंडाने मोबाईलचा आवाज काढता येतो? नाही येत, पण का करायचा? कसं आहे ना, तुम्ही कोर्टात आलात की तुम्हीच तुमच्या मोबाईलचा आवाज काढायचा. कोर्टात मोबाईल वाजला रे वाजला की जज साहेब लगेच सांगतात, ए उठ, चल ये बाहेर. परत तोंड दाखवायचं नाही. तुम्ही लगेच उठायचं, निघून जायचं, यायचंच नाही. काय झालं सर? तिच्या असला आवाज तर येतोय. कसला? नाही, मी शोधत होतो की देवाने तुम्हाला मेंदू दिलेलाच नाही हो, की तुमच्या मानेला जर होता म्हणून तुम्ही घरी ठेवला. अहो काय? अरे कसला फालतू युक्तिवाद करता तुम्ही. तुमचा ना प्रॉब्लेमच आहे. तुम्हाला ना माझे युक्तिवाद पटतच नाहीयेत यार. सगळे खोडताय तुम्ही. अरे खोरू नको तर काय करू? मला खड्ड्यातून काराच्या ऐवजी खड्ड्यात गारताव तुम्ही. मी ना तुला खड्ड्यात गारणारच आहे. तुझी तीच लायकी हाय. मी नाही लढत तुझी केस. जा. फायनल आहे तुमचा? हा फायनल आहे. तुम्ही माझी केस नाही लढणार? नाही लढणार आहे. मी सावता लढणार. मिलॉर्ड, हिच्या असला मीच दरोडा घातलेला माझ्या टोलीला घेऊन. बघितलं? आणि या टोलीचा म्होरक्या ही छोटा वकील. तर जमनलाल झवेरीचा खून हिने केलेला. तो बॉम्बस्फोट हिने केलेला. तो आतंकवादी ही आहे. कधी? तुम्ही हिला फासावं चरवा. नको. हिचं आयुष्य उद्ध्वस्त करा. हिला बरबाद करा. सर माझं ना छोटं वकील व्हायचं स्वप्न आहे. ते स्वप्नच राहणार. जज साहेब, तुम्ही हिला छोटा वकील नाही, अदृश्य वकील करा. एकदम गायब करा. आता मला छोटा वकील नको आहे. मी दुसरा वकील बघणार आहे, मोठावाला. तुम्ही तुमच्या घरी जा. मला